अगजानन पद्मार्कं गजाननमहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तमुपास्महे। ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनश्चैडाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्त्यै। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत शंकरवट्ट भगवती कन्याकुमारी देवीचं दर्शन घेतलं आणि ते मरुत्वमलय पर्वताजवळ आले. त्या मरुत्वमलय पर्वताच्या गुहेमध्ये पाहता पाहता त्यांना एका वाघाचं दर्शन झालं आणि भयास्तव त्याने श्रीपादा श्रीवल्लभा असा आवाज दिला आणि एक वृद्ध ऋषी योगी त्यातून बाहेर पडले आणि ते म्हणतात, बाबा तू भाग्यवान आहेस. श्रीपादांचा अवतार झालेला आहे हे आणखी बऱ्याच लोकांना माहिती नाही. जे महायोगी सिद्धयोगी आहेत त्यांनाच फक्त माहित आहे. तुला श्रीपादांचं दर्शन होईल. आणि हा वाघ कोण आहे तर हा महान तपस्वी योगी सांगितलेला आहे. शंकर भटांनी नमस्कार केला आणि वाघाच्या मुखातून श्रीपादराजम शरणम प्रपद्ये हा मंत्र बाहेर पडलेला आहे. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये हा जो मंत्र आहे त्यात संपूर्ण शरणागतीचं प्रतीक आहे. प्रपद्ये प्रपद्ये आम्ही म्हणतो, पण प्रपद्ये म्हणजे काय? प्रपद्ये हा शब्द प्रपत्तीपासून बनलेला आहे. प्रपत्ती म्हणजे संपूर्ण शरणागती. श्रीपादांच्या ठिकाणी संपूर्ण शरणागती असली पाहिजे. श्रीपाद आपली संपूर्ण काळजी घेतात, पण आम्ही शरण कधी होतच नाही. ज्याप्रमाणे लहान बाळ आपल्या पित्याजवळ असतं आणि पिता खेळवता खेळवता त्या बाळाला आकाशात फेकतो, थोडं आपल्या हाताने वर फेकतो आणि बाळ खाली आला की आपल्या हाताने धरतो. खरं पाहता जर आपल्याला कोणी फेकलं तर आपण हसू नाही, आपण हसणार नाही, आपण ओरडायला लागू, पण ते बाळ हसायला लागतं. का? त्याचा संपूर्ण विश्वास आहे की माझे बाबा मला खाली पडू देणार नाहीत, म्हणून ते बाळ हसतं. संपूर्ण शरणागती याला म्हणायचं आहे. भगवंतावर सर्वस्वी समर्पण तेच प्रपत्ती आहे. पक्षी लहान असतात, ते बाहेर पडत नाहीत अन्नार्जना करता, माता पित्याची वाट पाहतात. ते जेव्हा आणतील ते सर्वस्वी समर्पण आहे. तर भगवंत आपली सगळ्याची काळजी घेतो हो, पण आम्ही समर्पित होत नाही. आम्ही स्वतः काळजी करतो. आता दोघांपैकी कोणीतरी काळजी करायची किंवा काळजी घ्यायची? भगवंत म्हणतात तुम्ही काळजी करता ना, मग तुम्हीच काळजी करा, मी काळजी घेत नाही. घेतण्याचं होत नाही, पण जेव्हा भगवंतावर विश्वास नसतो तेव्हा खूप फरक पडतो. जेव्हा भगवंतावर विश्वास असतो, एक दृष्टांत सांगता येईल छोटासा. द्वारकेमध्ये एक भक्त होता आणि तो भक्त भगवंतावर इतका अवलंबून राहायचा
की कुणी मारलं तरी बोलायचं नाही. बस भगवंताची इच्छा आहे. भगवंताने दिलेलं खायचं, भगवंताने ठेवलं तसं राहायचं. आणि एके दिवशी गावातली मुलं याला वेडा समजून दगडाने मारायला लागली. काही वेळ यांनी प्रतिकार केला नाही, कारण भगवंतावर पूर्ण विश्वास. आणि भगवंत रुक्मिणी सोबत बसले असताना ही घटना घडली आणि भगवंत ताबडतोब उठले आणि दाराकडे पळायला लागले. अत्यंत गतीने पळत गेले. रुक्मिणीला वाटलं झालं काय, आजपर्यंत एकापेक्षा एक असुर झाले तरी त्याला मारण्याकरता भगवंत एवढे काही घाईत पळत गेले नाहीत. मग असं कोणतं संकट आलंय की भगवंत एवढ्या घाईने निघाले, तातडीने निघाले? पण झालं काय, दारापर्यंत भगवंत गेले आणि थांबले आणि सावकाश परत आले. रुक्मिणीने विचारलं, काय झालं देवा, इतक्या घाईमध्ये निघालात, दारापर्यंत गेलात आणि पुढे न जाता परत आलात, काय घडलं काय? तेव्हा भगवंतानी सांगितलं, गोपाल कृष्णाने सांगितलं, द्वारकाधीशाने, की माझा एक भक्त आहे, तो माझ्यावर सर्वस्वी अवलंबून आहे. आणि गावातली मुलं त्यात दगड मारत होती, त्याचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे, कारण माझे जे आहे त्यांचं रक्षण मी करतो. आणि भगवंत करत असतात. मग काय झालं? मग झालं असं की शेवटी त्या माझ्या भक्तांनी दगड उचलला, प्रतिकार करण्याकरता दगड उचलला, म्हणजे त्याचा मी माझं रक्षण करू शकतो हा भाव जागृत झाला आणि त्यामुळे माझ्यावरची शरणागती संपली. म्हणून परत आलो. म्हणजे भक्तीमध्ये मी करतो हा भाव आला की परमात्मा दुरावला. भक्तीमध्ये मी नकोच आहे. जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है मैं नाही, प्रेम गली अति साकरी, तामे दोन समाई. ही प्रेम गली इतकी लहान आहे, यामध्ये दोन गोष्टी बदलत नाहीत, मी आणि परमात्मा नाही वाटणार. मी ते असला पाहिजे किंवा तो तरी असला पाहिजे. इथे आपला अहम संपला पाहिजे. नाहं करता हरि करता, मी करत नाही, श्रीहरी करतोय, हा सर्वस्वी भाव असला पाहिजे. मग कुठल्या गोष्टी असो भगवंतच करतो आणि हे सत्य आहे. त्या भगवंताच्या संकल्पाशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही असं म्हणतात. तो सगळं करत असतो. पण सर्वस्वी समर्पण असतं म्हणजे प्रपत्ती आहे. आणि भगवंताला समर्पण आवडतं. भगवंत आपली काळजी घेणारे. कुरुक्षेत्र युद्धामध्ये घडलेली घटना आहे. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली की उद्या निपांडव पृथ्वी करीन, निपांडव पृथ्वी करीन. आणि ही बातमी समजली सगळ्यांना, सगळ्यांना समजली. पांडवाकडचे घाबरले. धर्म, भीम, नकुल, सहदेव, द्रौपदी रात्री विचार करत बसले काय करावं उद्या. भगवान कृष्ण बसले सोबत. अर्जुन मात्र नव्हता. तेव्हा चर्चा करता करता लक्षात की अर्जुन कुठे गेला. अरे खरंच कुठे गेला अर्जुन. म्हणून हे सगळे अर्जुनाच्या निवासस्थानी गेले. द्वारपालांनी विचारलं. त्यांनी सांगितलं की अर्जुनाला भेटायचंय. द्वारपालांनी सांगितलं झोपले आहेत ते. आश्चर्य वाटलं पांडवांना की एवढा प्रसंग उद्याचा. भीष्माचार्य स्वतः प्रतिज्ञा करतायत की निपांडव पृथ्वी करीन आणि हा शांतपणे झोपलाय. आत गेले आणि उठवला. अर्जुना उठ, तुला झोप लागली तरी कशी. उद्याला प्रसंग तुला आठवत नाही. झोपलाच कसा.
अर्जुनाने उत्तर दिलं, आमचं रक्षण करणारा जागा आहे ना, आमचं रक्षण करणारा जागा आहे परमात्मा, मला काळजी करायचं काय कारण आहे? म्हणजे एवढा अटूट विश्वास, एवढं अटूट समर्पण भगवंतावर असलं पाहिजे. एवढं असेल, अंतवा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, या शंकाच नाही. सगळ्यांचं रक्षण करणारा परमात्मा, योगक्षेमम वहाम्यहम, सगळ्यांचा योगक्षेम परमात्मा पाहतो. म्हणून श्रीपादराजम शरणम प्रपद्ये, श्रीपादांना संपूर्ण शरणागती. पहा काय अनुभव येतील. कलौ श्रीपाद वल्लभा, हे वाक्य सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. श्रीपादांचा आश्रय ज्यांनी घेतला त्यांचा तरुणोपाय जरा मिळालेला आहे. अन्य काही करायची गरज नाही. आता काही मूढमतीचं दुर्भाग्य असं असतं की श्रीपादांचाही द्वेष करायला लागतात, श्रीपादांच्या ग्रंथाचाही द्वेष करायला लागतात. अनेक आहेत महापुरुष, अहो तो श्रीपादांचा ग्रंथ वाचू नका हो पण सांगणारे महापुरुष आहेत. त्यांचं दुर्भाग्य आहे. कलो श्रीपाद वल्लभा, श्रीपाद श्री वल्लभांचा ग्रंथ अत्यंत तरुणोपाय आहे. अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. आणि श्रीपाद प्रत्यक्ष परमदैवत आहे, परिपूर्ण तपस साक्षात. श्रीपादो भगवान स्वयं, आता परिपूर्ण तत्व अवतरलेला आहे. आणि तो वाघ आपला वाघाचा वेश टाकला आणि निघून गेले आकाश मार्गाने. इकडे त्या ऋषीने आपल्या मंत्राच्या सामर्थ्याने यज्ञाची तयारी केली. मंत्रामध्ये एवढं सामर्थ्य आहे, मंत्र सामर्थ्य आहे. आता परिणाम तो का होत नाही? एक श्रीराम म्हटल्यानंतर पाषाण समुद्रात तरले हो. तेच नाव आम्ही घेतो ना. मंत्रात कमी नाहीये, मंत्र तोच आहे, अर्थही तोच आहे. कुठे कमी? आमची कमतरता आहे. आम्ही अपात्र आहोत त्या गोष्टीला. पात्रता मिळेल, करता करता मिळेल, परंतु भगवंतावरचा एवढा अटूट विश्वास जर असेल तर ती पात्रता मिळते. नामे तारिले पाषाण, पाषाण तारले तेच नाव आम्ही जपतो, पण आम्हाला अनुभव येत नाही. याचं कारण त्या मंत्राविषयी दृढ श्रद्धा नाही. देवे तीर्थे द्विजे मंत्रे दैवज्ञे भेषजे गुरो, यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी. हे देव तीर्थ मंत्र यज्ञ डॉक्टर ज्योतिषी गुरु यांच्या ठिकाणी जेवढी श्रद्धा आहे तसं फल मिळत असतं. श्रद्धेने कामं होत असतात. म्हणून मंत्राच्या बलावर त्यांनी यज्ञ सामग्री तयार केली, अग्निनिर्माण केला आणि आहुती दिली. यज्ञ अत्यंत महत्वाचा आहे. कितीतरी तपस्वी झाले, योगी झाले, हे सगळे यज्ञच करत असतात, सगळे यज्ञच करत असतात. कारण यज्ञेन यज्ञम अयजंत देवाः तानि धर्माणि प्रथमानि आसन. देवतांनी यज्ञाद्वारा यज्ञ करून ही सृष्टी निर्माण केली. म्हणून तानि धर्माणि प्रथमानि आसन, हा प्रथम धर्म यज्ञ. आता यज्ञाचं स्वरूप म्हणजे काय आमच्या लक्षात येतं? यज्ञ म्हटला की स्वाहा, अग्नीमध्ये आहुती टाकणे, हा यज्ञ आहे, मान्य आहे. पण यज्ञाची व्याप्ती एवढीच नाहीये. यज्ञ म्हणजे केवळ अग्निकुंडामध्ये आहुती देणे हेच नाही, तर जेवढे जेवढे सत्कर्म आम्ही करतो ते सगळे यज्ञ आहेत. स्वधर्मो जो बापा तोची नित्य यज्ञो जाणपा, म्हणून निवर्तता तेथ पापा संचारो नाही. स्वधर्मो जो बापा, तो स्वधर्म आहे, तोच यज्ञ आहे.
शास्त्राने सांगितलेलं आचरण करणं तोच यज्ञ आहे. वेदविहित किंवा शास्त्रविहित कर्म करणं तो यज्ञच आहे. भगवंताने गीतेत प्रकार सांगितलेले आहेत. द्रव्ययज्ञास तपोयज्ञ योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये 28वा श्लोक यात सांगितलेलं आहे की हे 4 प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ आणि स्वाध्याय ज्ञानयज्ञ. द्रव्ययज्ञ काय? सत्कर्मामध्ये द्रव्याचा विनियोग करणे. द्रव्य केवळ आपलं असतं असं नाहीये. जे आम्हाला द्रव्य मिळालेलं आहे आपल्या परिश्रमाने मिळालं असेल, अन्यायोपार्जित द्रव्याचा तर परमार्थामध्ये उल्लेख होतच नाही. जोडुनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धनाची प्राप्ती उत्तम मार्गाने आली पाहिजे. स्वधर्मार्जित स्वकर्मार्जित असं धन असलं पाहिजे. आणि ते मिळालेलं धन सगळंच माझं आहे असं नाही आहे. त्यामध्ये 10% हे दान देण्याकरता सांगितलेलं आहे. कारण धनामध्ये अर्थामध्ये 15 अनर्थ आहेत. त्याला मी अर्थ म्हणतो, त्याच्या पाठीमागे 15 अनर्थ आहेत. स्थेयं हिंसामृतं दंभो काम क्रोध स्वयो मदा भेदवैर अविश्वासः संस्पर्धा व्यसनानिचो. हे 15 आणि व्यसनानीमध्ये 3 व्यसने येतात. दूतांगना सुरा. हे 18 हे 15 अनर्थ त्याला मी अर्थ म्हणतो. ते सुरू येत नाहीत. अर्थानाम अर्जने दुःखम अर्जितानांच रक्षणे आये दुःखम व्यये दुःखम दिगर्था कष्ट संश्रया. येताना दुःख जाताना दुःख, परंतु त्या धनाच्या माध्यमातून धर्माची प्राप्ती करता येते हे लक्षात घ्या. ते साधन आहे. म्हणून तीर्थेषु द्रव्य विनियोग यज्ञबुद्ध्या कुर्वन्ति एते द्रव्ययज्ञाः. तीर्थामध्ये पुण्यकर्मामध्ये सत्कर्मामध्ये ते धनाचा विनियोग करतात द्रव्ययज्ञ आहे. तपोयज्ञ तपः यज्ञः तेषां तपस्विनां ते तपोयज्ञाः. तप करणे. आता कलियुगामध्ये तप फार अवघड आहे. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती की किती तप करणारी माणसं आहेत. पण तो तपयज्ञ सांगितलेला आहे. योगयज्ञ प्राणायाम प्रत्याहारादि लक्षण योगो. प्राणायाम प्रत्याहारादि लक्षणो योगो यज्ञो तेषां ते योगयज्ञाः. अपाने जुह्वति प्राणम प्राणे पानम तथा परे हे गीतेत सांगितलेलं आहे. प्राणामध्ये अपानाची आहुती आणि अपानामध्ये प्राणाची आहुती हा योगयज्ञ आहे. त्यात काही मार्गात आपोआप होणारा मार्ग आहे, काही मार्गात करावा लागतो, हठयोग करावा लागतो. यमनियम आदी नियम पालन करावे लागतात. अष्टांग योगामध्ये यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. आणि सिद्धयोगामध्ये भगवंताच्या कृपेनं आपोआप व्हायला लागतं. गुरुदेवाच्या कृपेनं जे जे आवश्यक आहे ते सगळे आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान सगळं आपोआप व्हायला लागतं. असा सिद्ध योग आहे. त्याला शक्तिपात म्हणतात. गुरुच्या कृपेने होणारा योग आहे म्हणजे याला गुरु प्रदत्त योग असं म्हणतात. याला सहजयोग म्हणतात. आता अनेकांनी अनेक नावं बदललेली आहेत, पण हा गुरु प्रदत्त भगवान दत्तात्रेयापासून निघालेला हा मार्ग, भगवान शंकरापासून निघालेला मार्ग हा कलियुगामध्ये पाशुपती योगाचं काम करतोय. स्वाध्याय ज्ञानयज्ञ. स्वाध्याय यथाविधी वेदशास्त्र पुराणाभ्याम यांचा अभ्यास करणे तो यज्ञ. वेद आहेत, शास्त्र आहे आणि पुराण आहे, याचा विधिवत अभ्यास करणे हा हे यज्ञ हा सांगितलेला आहे. यज्ञाचे सगळे प्रकार शास्त्रामध्ये विवेचन केलेले आहेत. यजनम इंद्रादिदेवानां पूजनम सत्कार भावनम यज्ञ.
आपण कुठलेही कर्म करताना इंद्रादी देवतांचं पूजन करतो. तो हे यज्ञ. युज्यन्ते म्हणजे पूज्यन्ते देवा अनेनेति यज्ञ. देवतांची पूजा जिथं होते तो यज्ञ आहे. हा एक प्रकार झाला. बऱ्याच व्याख्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे देवपूजा हा एक प्रकारचा यज्ञ. दुसरा संगतीकरण म्हणजे यजनम धर्मदेह जाती मर्यादा रक्षणार्थम महापुरुषाणाम एकीकरणम यज्ञ. धर्मरक्षणाकरता अनेक विद्वान ध्येय धर्माचे तर एकत्र आणून संवाद करणे हाही संगतीकरण नावाचा यज्ञ सांगितलेला आहे. यजनम धर्म देश जाती मर्यादा रक्षणार्थम. नुसतं धर्माने सांगितलेलं आहे. देश पण धर्माचं रक्षण, देशाचं रक्षण आणि जातीचं रक्षण याची मर्यादा राखण्याकरता महापुरुषांनी एकत्र येऊन हा यज्ञ करायचा असतो. आणि तिसरा सांगितलेला दान. यजनम यथाशक्ती देश काल पात्रादी विचार पुरस्सर द्रव्यादी त्याग. विचार पुरस्सर देश काल आणि पात्र याचा विचार केला पाहिजे. कुठे दान द्यावं, कुठे देऊ नये. आदेश पुण्यक्षेत्रात देणं विशेष महत्वाचं आहे. दानम दद्यात कुरुक्षेत्रे. कुरुक्षेत्रामध्ये सूर्यग्रहणावर दिलेले दान महत् पुण्य आहे. तत्रयम गौतमे तटे. गौतमीच्या काठावर दिलेले दान हे सर्व फल देणार आहे. म्हणून देश काल काल प्रातःकालापासून माध्यान्हापर्यंत शास्त्राने सांगितलेलं दान आहे. याच्या व्यतिरिक्त जे दान द्यायचं असतं ते फक्त पर्वकाळावर द्यायचं आहे. तसं संक्रांती पर्वकाळ संध्याकाळी आलेला आहे 5 वाजता, तर त्याचा जो पर्वकाळ दिलेला आहे मग त्यावेळी संध्याकाळपर्यंत दिलं तरी चालतं. पर्वकाळ पाहून कधी कधी महावारुणी पर्वकाळ सारखे पर्वकाळ येतात, फार क्वचित येत असतो आपल्या आयुष्यामध्ये. तो रात्री जर आला तर त्याही वेळी करायला परवानगी आहे. इतर वेळी रात्रवण संसते दानम. रात्री दान द्यायचं नाही, असुरी दान असतं. परंतु पर्वकाळाच्या निमित्ताने ते देता येतं. काल आणि पात्र. पतनात त्रायते ती पात्र. पतनापासून आमचं रक्षण जे करतात ते पात्र आहेत. निर्व्यसनी, आचारसंपन्न, शास्त्रावर निष्ठा असणारे, नित्यकर्म व्यवस्थित करणारे अशांना पात्र म्हटलेलं आहे. आणि अशांना दान देणं हे दान यज्ञ सांगितलेलं आहे. असे यज्ञाचे अनेकसे प्रकार सांगितलेले आहेत. देवानां द्रव्यहविषां वृक्षामयुषां तथा ऋत्विजानां दक्षिणानां च संयोगो यज्ञ उच्यते. मच्छ पुराणामध्ये यज्ञाची व्याख्या सांगितलेली आहे. देवांना द्रव्यदान देणे, अग्नीमध्ये आहुती देणे आणि ब्राह्मणाला यज्ञनिमित्त दक्षिणा देणे, आणि ह्या यज्ञ सांगितलेला आहे. यज्ञाचं फल खूप सांगितलेलं आहे. यज्ञाचे बरेच प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार आपल्या घरी वैश्वदेवादी प्रकार करतो तोही अत्यंत महत्वाचा आहे. कारण अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसंभव. यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्मसमुद्भव. यज्ञापासून पाऊस पडतो. त्याप्रमाणे अग्नौ प्रस्ताहुति सम्यक आदित्यमुपतिष्ठते. आदित्यात जायते वृष्टी वृष्टेर अन्नम ततः प्रजा. आम्ही दिलेली आहुती सूर्यापर्यंत पोहोचते. सूर्यामुळं पाऊस पडतो. पावसामुळे धान्य निर्माण होतं आणि त्यापासून आम्ही जगतो आहोत. म्हणून अग्नीमध्ये आहुती देणं अत्यंत महत्वाचं आहे. संपूर्ण विश्व त्याचा लाभ घेऊ शकतं. अशा प्रकारचा यज्ञ हा अत्यंत आवश्यक आहे. म्हणून यज्ञ करणं अत्यंत आवश्यक आहे. होमेन पापम पुरुषो जहाती होमेन नाकम न तथा प्रयाती. होमस्तु लोके दुरितं समग्रम विनाशयत्येव न संशयोत्र. विष्णू धर्मोत्तर पुराणात सांगितलेलं आहे की होम केल्यामुळं पुरुषाचं सगळं पाप नाहीच होतं. स्वर्गसुखाची प्राप्ती होते. संपूर्ण दुरित नाहीच होतं.
अशा प्रकारचे अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत आणि सर्व भगवंताला समर्पण करणे हेही त्यातला यज्ञ सांगितलेला आहे. पण ते व्रत तपासणी सांगतात कलियुगातली माणसं कृतज्ञ झाली आहेत. कृतज्ञता गुणधर्म कलियुगामध्ये भरलेला आहे. एक म्हण मराठीमध्ये गरज सरो आणि वैद्य मरो. आपलं काम झालं पुन्हा देणं घेणं काही नाही. पण कृतज्ञ नास्ति निष्कृती सांगितलेल्या शास्त्रामध्ये कृतज्ञ लोकाला प्रायश्चित्त नाही. ज्यांनी आपल्यावर उपकार केले ते उपकार जर विसरले तर त्यांना कसलंच प्रायश्चित्त नाही. कृतज्ञ नास्ति निष्कृती नाहीये. पण कलियुगातला मानव मात्र लगेच कृतज्ञ होतो. त्यामुळं कलियुगात यज्ञ याग सारे कर्मलुप्त झाले आहेत. कर्मलुप्त झाले आहेत. आज तर परिस्थिती अशी आहे की पितरांचं श्राद्ध करणारे लोक विचार करतायत. श्राद्धाच्या ऐवजी कुठेतरी आम्ही पैसे भरतो. हा पैसे भरणं मनुष्य धर्म आहे. तुमचं कर्तव्य आहे ते. अनाथालय जिथे असहाय लोक आहेत त्यांना मदत करणं कर्तव्य आहे. पण ते श्राद्ध नाही. श्राद्धाऐवजी दुसरं पर्याय नाहीये. ते केलं पाहिजे. तसं यज्ञ सुद्धा याला पर्याय नाहीयेत. हे केलेच पाहिजेत. पण ते कलियुगात लुप्त झालेत. मनुष्य यज्ञाच्या माध्यमातून पंचमहाभूतात्मक सृष्टीतून आपल्याला जे हवं ते काढून घेतो आणि नंतर कृतज्ञ होतो. त्या देवाला विसरतो. हाच मानवाचा धर्म झालाय. देवाची प्रीती प्राप्त करण्याकरता यज्ञ करावेत, संतुष्ट करावं आणि त्याच्या कृपा प्रसादानेच प्रकृती अनुकूल होते. आजी जी महासंकट आम्ही बघतो काय येतात. जरी कोणी काही निर्माण केलं, विषाणू निर्माण केले असतील तर त्याचा प्रसार सुद्धा काय होतो, प्रकृती अक्षम झालेली असते त्याला प्रतिकार करण्याकरता. कारण प्रकृतीची आम्ही एवढी हानी केली आहे. दंडकारण्य कुठे, नैमिषारण्य कुठे, अर्बुदारण्य कुठे. ज्यामुळं सृष्टी चांगली राहायची ते अरण्य सुद्धा नष्ट झालेले आहेत. प्रकृती काय करणार शेवटी. प्रकृतीचं जे बल आहे ते मानवाने हरण केलेलं आहे. विज्ञानाच्या नावाखाली विज्ञान स्वीकार्य आहे बरं का. विज्ञान त्याज्य नाहीये. पण विज्ञानाचे दोन लाभ आहेत. एक मानवी हिता करताय आणि एक मानवाच्या नाशा करता विज्ञान कार्य करत आहे. याने दुसऱ्या देशाचा नाश करायचा, त्याने या देशाचा नाश करायचा, याच्या करताच अनुसंधान विज्ञान होत आहे. मानवी जीवनाच्या कल्याणाकरता काय विज्ञानाचं तो केला पाहिजे आहे. विज्ञानाचे दोन्ही भाग चालू आहेत. पण एक अनिष्टतेकडे घेऊन जाणारा आणि दुसरा स्वसुखाची प्राप्ती करून देणारा. त्या अनिष्टतेकडे जाणाऱ्या मार्गामुळे प्रकृतीचा कोप होतो. कारण प्रकृतीला आम्ही आघात करतो. जेव्हा प्रकृती प्रतिकूल होते आणि प्रकृतीचा प्रतिकूल कोप झाला तर मानव सहन करू शकत नाही. मानवामध्ये एवढं सामर्थ्य नाहीये. पंचमहाभूत हे प्रचंड शक्तिमान आहेत. एक थोडस सायक्लोन आलं, तुफान आलं तर लाखो लोक नेस्तनाबूत होतात. एक पाण्याचा प्रवाह हिमालयातून निघाला, हजारो लोक, लाखो लोक बेघर झाले. पण प्रकृतीचा कोप होऊ नये याकरता यज्ञ सांगितलेले आहेत. या यज्ञामुळं वातावरणामध्ये जी हवेची निर्मिती होते, रोगजंतूंचा नाश होतो आणि निरामय असं वातावरण निर्माण होतं. म्हणून हे केलं पाहिजे. पण मनुष्य आजकाल काम झालं की देवालाही विसरतो. म्हणून प्रकृतीमधील शक्तीची मानवाने यथायोग्य शांती करावी. अन्यथा अनेक संकट उद्भवतात. हे संकट आहे. 1.5 वर्ष होऊन गेला. मानवाला घराच्या बाहेर पडता येत नाही. सृष्टीवर साम्राज्य गाजवणारा मनुष्य, चंद्रावर मंगळावर
आपली सत्ता गाजवण्याकरता प्रयत्न करणारा मनुष्य. पण इथे हतबल होतोय, कारण प्रकृतीचा विरोध हा कुणालाही सहन करता येत नाही. म्हणून प्रकृतीचा कोप कमी करण्याकरता शांती करावी, यज्ञ यागाद्वारा वातावरण शुद्धी करावी, वृक्षांनी रोपण करावं. पुराणामध्ये लिहिलंय, अश्वत्थमेकम पिचुमंदमेकम न्यग्रोधमेकम दहचिंचनेकम. या सांगितले की पंचाम्र रोपी नरकम न पश्येत. एक वडाचं झाड, एक पिंपळाचं झाड, 2-3 चिंचेची झाडं, 5 आंब्याची झाडं जर लावले तर नरकम न पश्येत. याचा अर्थ झाला नरकाची प्राप्ती म्हणजे दुःखाची प्राप्ती होत नाही. हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि ते ऋषी म्हणतात, मानवाचंच धर्माचरण न केल्यास प्रकृती त्याला यथाकाली शिक्षा देते. आता मानवाचे तर्क खूप आहेत. याच्यानी काय होतं, त्याच्यानी काय होतं. पण तुमच्या कल्पनेच्या पलीकडे अध्यात्म. जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्माला सुरुवात आहे. त्यामुळे तुम्ही विज्ञानाच्या गोष्टी शिकून अध्यात्मावर ताबा घालू शकत नाही. अध्यात्म जे आहे ते परोक्ष रूपात आहे. साध्या व्यवहारातल्या कुठल्याही विषयाचा अभ्यास करणे कळणार नाही. पण मनुष्य विपरीत बोलायला लागतो, त्याला परिणाम त्याला भोगावा लागतो. म्हणून ते ऋषी म्हणतात, लोकहितासाठी मी यज्ञ केलेला आहे. यज्ञ एकट्याचा नाहीये. यज्ञ जरी कोणी केला तर तो जगाच्या उद्धाराकरता होत असतो, लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे की यज्ञ करणारा यज्ञ करतो, पण त्याच्या घरापासून एक 5-6 घराच्या पलीकडं एक व्यक्तीला अस्थमा आहे, दमा आहे. तो दमा आपोआप नीट होऊन जातो. याला माहिती नसतं की मी केलेल्या यज्ञाचा परिणाम तिथे तसा झालेला आहे. आणि त्यालाही माहिती नसतं की कोणीतरी यज्ञ केलाय आणि त्या यज्ञाच्या वातावरणामुळे माझा दमा कमी झालाय, हे त्यालाही माहिती नसतं. असं हे गुप्त गुप्त दान आहे. म्हणजे न कळता लोकांना जगदोद्धाराचं कार्य करतं असे हे यज्ञ आहेत. बाकीचं कुठलंही कार्य करतो, कुठल्या मंदिराला देणगी दिली की बोर्डवर नाव लागतं, पण इथे नाव कुणाचं नाही. यज्ञ करतो त्याचंही कल्याण, त्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांचंही कल्याण होतं. म्हणून ते म्हणतात, या यज्ञाचं फल म्हणून तुला श्रीपादांचं दर्शन होईल. संत महात्मे हे जगाकरता कार्य करत असतात. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टमिती परोपकारे. त्या ऋषीने यज्ञ केला आणि फल दिलं शंकर भट्टाला की तुला श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन होईल. जन्मजन्मांतराचं पुण्य फळाला म्हणजे असे लाभ घडतात. एका जन्मात काही नाही होणार. आजकाल पुनर्जन्म मांडणारे लोक तयार नाही आहेत. पण पुनर्जन्मने विश्वास हा सवय हिरीती स्मृतः. आपल्या पुनर्जन्मावर विश्वास ठेवला पाहिजे. प्रामाण्य बुद्धिर वेदेषु साधनानाम अनेकता. वेदावर दृढ श्रद्धा. साधनं अनेक आहेत. याच साधनाने तुम्ही मोक्षाला जाईल असा दुराग्रह कोणाचाही नाही. आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. आकाशातून पडलेलं पाणी कुठे पडो, समुद्रालाच जातं. त्याप्रमाणे कुठल्याही मार्गाने तुम्ही जर साधना केली असेल तर ती भगवंताकडेच घेऊन जात असते. म्हणून याच मार्गाने तुम्हाला मिळेल असा दुराग्रह मात्र नसावा. जन्मजन्मांतराचं पुण्य तसं असेल. पूर्वदत्तेषु या विद्या पूर्वदत्तेषु यद्धनम पूर्वदत्तेषु या भार्या अग्रे धावती धावती. पूर्वजन्मात केलेलं विद्या ते तुम्हाला या जन्मात कामाला येते. धन तुम्ही पूर्वजन्मात काय दान दिलेलं आहे ते तुम्हाला या जन्मात कामाला येतं. आणि पत्नी सुद्धा तुमच्या प्रारब्धानुसार तुम्हाला पूर्वजन्माच्या कर्मानुसार मिळत असते. त्यामुळे पूर्वजन्म हा निश्चित आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. अनेक जन्माचं पुण्य म्हणून असे लाभ तुम्हाला घडत असतात. त्या वृद्ध तपस्याच्या मुखातून अशी वाणी निघत होती. शंकर भट्ट अवाकपणे पाहत होते. जेव्हा महात्म्या योग्याच्या मुखातून वाणी निघते ना, ती प्रवाहित होत असते. पाठांतर करून व्याख्यान करणं वेगळा विषय आहे, पण महात्मे जेव्हा बोलायला लागतात तेव्हा
तयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. ते नुसते बोलायला लागले महात्मे तर सुखे म्हणो येती वेद, वेदाला प्रमाण असणारे वाक्य बोलतील असा त्यांचा अधिकार आहे. शंकर भटवंतात मी भारावून गेलो आणि मी साष्टांग दंडवत घातलेला आहे. त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली, हे ऋषीवर, मी पंडित नाही, मी योगी नाही, मी साधक नाही, एक अल्पज्ञ आहे. हाच भाव असला पाहिजे. थोडा अल्पविद्या बहुगर्वी खूप सापडतात. थोडं बहुत अभ्यास केला की बस मी 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 मी, ज्ञानी मी, योगी मी, सर्वश्रेष्ठ मी, मी मी सर्व कळे परंतु न कळे कोठील मी कोण मी, हे त्यांना माहिती नसतं. म्हणून स्वतःकडे जो नम्रता घेतो, नम्र झाला भूता तेणे कोंडले अनंता. नम्र झालं पाहिजे भूतमात्राच्या ठिकाणी. वृक्ष ताठ उभा राहतो, वाकत नाही, आणि लवाळे वाकतात, पण टिकतात कोण? लवाळेच टिकतात. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती, कारण नम्र होतात. म्हणून नम्र झालं पाहिजे. मग शंकर भट्ट नम्रतेने, मला काही ज्ञान नाही बरं का, मला काही येत नाही बरं का, मी साधा साधक मनुष्य आहे, अशा विनम्रतेने त्यांनी नमस्कार केलेला आहे. आणि माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्त मस्तकी ठेवावा, आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत. महात्म्याचे आशीर्वाद. महात्म्याच्या मनात जर कल्याणाची इच्छा निर्माण झाली, कल्याणच होतं. आणि महात्म्याच्या मनात नकळत जरी कुठे रोष निर्माण झाला तर संपूर्ण नाशाकडे वाटचाल होत आहे. विभीषणाच्या मनामध्ये थोडा रोष निर्माण झाला, रावण ऐकत नाही म्हणून रावणाचा वंश संपला. संत हताये तीन जो प्रहानता का वंश, तीनो ताला दे गये रावण कौरव कंस. कौरव विदुराचा अपमान केला, विदुर निघून गेले, विदुरांचा वंश संपला. आणि वसुदेवाचा अपमान केला, कारागृहात टाकलं, कंसाचा वंश संपला. म्हणून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत, संत महात्म्याचे आशीर्वाद घ्यावेत. आणि त्या महापुरुषाने माझ्या शंकेचं समाधान करण्याचा अनुमती दाखवलेली आहे. आणि माझ्या प्रश्न जे होते त्यांना मी विचारणार आणि ते सांगणार, त्याची अनुमती दिली आहे. तो भाग आपण पुढच्या सत्रामध्ये पाहूया. श्रीपादांचं चरित्र सगळ्यांना माहित आहे, आपण अनेक पारायणे केले आहेत. पण पारायणाचा भाग तुम्हाला माहित आहे, पण त्या निमित्ताने अन्य गोष्टीचंही ज्ञान व्हावं, त्यामध्ये जे काही रहस्य आहेत तेही आपल्याला कळावे, हा उद्देश आहे. लवकर संपवायचा भाग नाहीये. आपल्याला घाई असेल तर तसंही कळवा, मी कथाभागच सांगून जातो, परंतु त्यातून अन्य काही ज्ञान मिळावं. कारण ज्ञानामृतम भोजनम, खरं ज्ञान कोणतं सांगितलेलं आहे? ज्ञानामृत हे खरं जेवण आहे. बाकी आहार निद्रा भय मैथुनांचे सामान्य मेतत पशुविनाम, आहार निद्रा भय मैथुन सगळे करतायत का प्राणी? अशा प्रकारचे ज्ञानामृतम भोजनम आपण नित्य करू घ्या. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा पुढचा भाग आपण पुढच्या सत्रामध्ये पाहूया. आपण सर्वजण सुखी रहा, आनंदात रहा, निरामय रहा. सर्वोपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. एक सूचना आहे, या प्रवचनावरील प्रश्नमंजुषा आणि आपण विभाग वाईज जे ग्रुप केलेले आहेत, व्हॉट्सअप ग्रुप, त्या दोन्हीची लिंक याच युट्यूबच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ती आपण सर्वांनी पाहावी. तिथे प्रश्नमंजुषा ओपन होईल आणि एरिया वाईज डिस्क्रिप्शन जे आपण पाठवले आहेत ग्रुप्स, त्या ग्रुप्समध्ये ज्यांना ज्यांना जॉईन व्हायचं आहे अशा लोकांनाही ती लिंक पाठवावी आणि आपण त्यामध्ये सहभागी व्हावं.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.